करावं। नवे मित्र विनायकराव मेटे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, माझ्यासमोर एक प्रश्न पडलेला आहे। साधारणतः भाषण करताना समोर बघायचं असतं, कारण आपलं कोण काय कसं ऐकतंय, कोण झोपलेत का, कोण हसतंय का। पण प्रश्न असा पडला की इथून सुरुवात करायची झाली तर अशी तिथपासून इथपर्यंत म्हणजे गोल प्रदक्षिणा मलाच घालीन लोटांगणसारखी करून पुन्हा तुमच्या समोर यावं लागणार। ही अशी गर्दी, हे असं वैभव मला नाही वाटत देशात कोणत्याही पक्षाकडे असेल। आपण काही सत्ताधारी नाहीत, पण आता सत्ताधारी होणार आहोत। आजपर्यंत भोगायचं तेवढं खूप भोगलं। खरं म्हणजे गेल्या वेळेलाच ही अशीच सभा झाली होती, प्रचंड उत्साह, धाराशिव म्हटल्यानंतर तुफान उत्साह। मला वाटलं आपण जिंकलो, कदाचित तुम्हालाही वाटलं आपण जिंकलो। मग मी माझ्या घरी गेलो आणि तुम्ही तुमच्या घरी गेले। मतदान कोणी केलं काय कळलंच नाही। आणि जेमतेम म्हणजे त्यावेळेला पदमसिंगांचं शेपटावरती निभावलं। आता हे शेपूट सुद्धा छाटून टाकायचंय। या वेळेला असा मजबूत टोला त्यांना हाणायचा आहे की गेल्या वेळेला जे शेपूट वळवळलं होतं ते पायात घालून पळत गेले पाहिजेत। धाराशिवला आल्यानंतर तुळजापूर भवानीचं दर्शन घेणं हे एक मोठं सौभाग्याचं आणि मानाचं लक्षण असतं। परंतु आज मी त्या भवानी मातेला सांगितलं की आज मी पहिल्यांदा माझ्या या बांधवांचं आणि माता भगिनींचं दर्शन घेऊन मग तुझ्याकडे मी येणार। ज्यांच्यासाठी मी लढतोय, जे कार्य तुम्हीच आमच्यावरती सोपवलं, ही आमची भावना आहे, श्रद्धा आहे। आणि तो माझ्या राज्यातला गोर गरीब लांबून लांबून आलाय, स्वतःहून आलेला आहे, भाड्याने नाही आणलेला। ही काय पवारांची सभा नाहीये की भाडी देऊन माणसं आणतायत। ही स्वतःहून आलेली जिवंत माणसं आहेत। पहिले त्यांचं दर्शन घेतो आणि त्यांचं कार्य जे मी त्यांच्यासाठी तळमळीने कार्य पुढे नेतोय, त्या कार्यासाठी आशीर्वाद घ्यायला ही सभा संपल्यानंतर मी मंदिरात जाणार आहे, मातेचं दर्शन घ्यायला जाणार आहे। आणि मग कधीतरी असा विचार येतो की संपूर्ण महाराष्ट्राचं, मराठ्यांचं, हिंदूंचं आणि छत्रपती शिवरायाचं दैवत ज्या जिल्ह्यात आहे, अशा जिल्ह्यातले तुम्ही सगळेजण मर्द माणसं, ज्या भवानी मातेने तलवारीच्या रूपाने आशीर्वाद शिवरायाला दिले, आणि शिवरायालाच आशीर्वाद का दिले, दुसऱ्या कोणाला का दिले नाहीत? कारण तो एक मर्द, ज्याला 450 वर्षानंतर सुद्धा नव्हे, हजारो वर्ष झाली तरी सुद्धा दैवतच मानलं जाईल असा हा एकमेव अवतारी पुरुष, असं हे दैवत। आणि त्यावेळेला असं म्हणतात, शिवरायाच्या जन्माआधी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अंधकार होता, हाहाकार होता। मोगलाई म्हणजे काय? मंदिरं फुटत होती, देवांच्या मूर्त्या तोडून फोडून टाकल्या जात होत्या। म्हणजे मी गेल्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं की मोगलाई म्हणजे काय, बेचिराख होणं म्हणजे काय। बेचिराख या शब्दाचा अर्थ, मोगलांची धाड पडल्यानंतर घराची आबरू तर लुटली जायचीच, पैसा अडका जो काय असेल तोही लुटला जायचा। घरातले देव रस्त्यावरती आणून तुकडे तोडून, तुकडे करून करून, तोडून फोडून घराला आग लावून टाकायची, त्याला म्हणतात बेचिराख। आपला रक्षक कोण आहे? कोणीच, कोणाचीच हिंमत नव्हती, कारण सगळे मराठे म्हणजे 18 पगड जाती जमातीत विखुरले गेलेले आपले मराठी, मराठे हे सगळे विखुरलेले होते, टोळ्या टोळ्यांमध्ये होते, एक नेता कुठेही नव्हता। आणि मग शिवरायाच्या जन्माच्या आधी त्या एकनाथांनी याच भवानी मातेला, याच बैला, बये दार उघड अशी हाक मारली। तो नाद त्यावेळेला होता। आज ही जनता अनाथ झाली की काय, अशी संपूर्ण परिस्थिती दिसते। मी काही एकनाथ नाही, मी नाथान एवढा मोठा नाही,
पण मुद्दामून मी आज ठरवलं की तुमचं दर्शन घेऊन मग भवानी मातेकडे जायचं, साकडं घालायचं आणि त्या भवानी मातेला सांगायचं की बये तुला दिसतंय की नाही, आता तरी दार उघड. संपूर्ण देश नाचून टाकलेला आहे, महाराष्ट्र नाचलेला आहे. धाराशिवमध्ये आल्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा काळोख आहे, रस्त्यावरती दिवे नाहीत, रस्ते उखडलेले आहेत, महिला असुरक्षित आहेत. आपल्या मंदिरांवरती सुद्धा तिकडे त्या रायगडमध्ये दिवे आगारचा सुवर्ण गणेश झाला 2-3 वर्षापूर्वी चोरीला गेला. सुवर्ण गणेश, त्या पेशव्यांच्या काळचा सुवर्ण गणेश म्हणजे आपलं ते एक वैभव होतं. पण देवळावरती सुद्धा दरोडा पडला, देव चोरीला गेला आणि मग आपले आबा आबा दंडुका फिरवत फिरवत गेले. चोर तर काय सापडले नाही सापडले मला नाही माहित, पण गणपती तर गेलाच, वितळून त्याचा सोन्याचा गोळा केला असं म्हणतात विकण्यासाठी. मग संपूर्ण राज्यामध्ये बेकारी फतफतते आहे, बेकारांचे तांडे फिरत आहेत, विजेचा पत्ता नाही, भारनियमन आहे, म्हणजे आपलं राज्य अंधारामध्ये आहे. महिलांवरती बलात्कार होत आहेत, देवळं लुटली जात आहेत आणि काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले मस्तीमध्ये चरत सुटलेले आहेत. ही मोगलाई नाही तर दुसरं काय. आणि म्हणून मी म्हणतोय जबाबदारी तुमच्यावरती. अरे जे दैवत ज्याने शिवरायाला आशीर्वाद दिला आणि त्या शिवरायाने इतिहास घडवला, ते दैवत तुमच्या घरामध्ये आहे. त्या दैवताच्या तेजाला तुम्ही जागणार आहात की नाही? ज्याला आपण राक्षस राक्षस म्हणतो, खुनाचा आरोप डोक्यावरती घेऊन परमसिंग पाटील तुमच्याकडे मत मागायला येतोय. अरे तुमची हिम्मत, तुमची मर्दानगी ही शेळ्या मेंढ्यांपेक्षा एकदम शेळपट झाली की काय? तुम्ही शेळ्या आहात की वाघ आहात? वाघाचे बच्चे आहात. आणि तुम्ही जर का नुसतेच इकडे येऊन घोषणा देणार असाल आणि मतदानाला जागरूकतेने मतदान करून या पदमसिंगांचा पराभव करणार नसाल तर मला वाटतं या तुळजापूर भवानीला सुद्धा लाज वाटेल की अरे कोणाच्या गावामध्ये मी माझं घर मांडलेलं आहे, कोणाच्या गावामध्ये मी घर मांडलेलं आहे. संपूर्ण दुनिया या भवानीचं दर्शन घ्यायला येते का? की बाई बये आई आशीर्वाद दे. काही असेल, घरातलं लग्न असेल, आणखीन काही असेल, चांगलं कार्य असेल, आशीर्वाद दे. आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्र चालतोय, देशभरातून लोक येत आहेत. आणि तुम्ही जर का असे नुसतं आक्रोश करत राहिला, अन्याय अन्याय, तर ती भवानी माता सुद्धा तुमच्यासाठी दार उघडणार नाही. ती आशीर्वाद देते, ती मर्दाला देते, नामर्दाला ती आशीर्वाद देत नाही. आणि आजच येता येता एक बातमी कळली, एक ऍक्सिडेंट झाला. या पदमसिंग पाटलांच्या प्रचाराच्या ताफ्याने ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट ठीक, ऍक्सिडेंट झाला, दुर्दैव आहे. पण एक चिमुरडी त्याच्यामध्ये गतप्राण झाली जिथल्या तिथे, शिवानी नावाची. कारण म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या चिमुरड्या जीवाला खरंच काय बोलावं मला कळत नाही, हृदयाला पीळ पडतो. पण ती बालिका जिचं उमलायचं वय होतं, फुलायचं वय होतं, अख्खं आयुष्य बाकी होतं, तिचा असा मृत्यू व्हावा. आपण नुसते श्रद्धांजली वाहण्याखेरीज आणखीन काय करू शकतो? कारण बेगुमानपणाने चाललेले मस्तवाल सरकार, आम्ही काही करू पण आमचा केस कोणी वाकडा करू शकणार नाही, या मस्तीमध्ये चाललेत. त्यांना अडवणार आपण नाही आवडलेलं नसू तर अशा कितीतरी शिवानी चिरडल्या जातील आणि आम्ही आपले असेच भाषण करत राहू. तुम्ही आपली भाषणं ऐकत राहा. विनायकराव, तुम्ही पानपतचा एक दाखला दिला. पानपतचं युद्ध, 1.5 लाख बांगडी फुटले म्हणतात. मराठ्यांच्या इतिहासातला सगळ्यात दारुण पराभव तो. कसा घडला पराभव? कोणी केला पराभव? मराठ्यांचंही सैन्य अथांग होतं. आणि जे काही आपण वाचतो, जे काही आपण ऐकतो, काय त्यातनं घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट घर करून राहिले, मी अनेकदा सांगितलेली, ती तुम्हाला या निमित्ताने पुन्हा सांगतो, कारण विनायकराव तुम्ही आठवण करून दिलीत. असं म्हणतात की तो अब्दाली ज्याने आपल्या मराठ्यांचा पराभव केला, तो अब्दाली या इथला नव्हता. तो कुठून तरी अफगाणिस्तान वगैरे त्या पलीकडच्या भागातून आला होता. त्याचा काही इथे संबंध नव्हता. म्हणजे जसं एखाद्या निवडणुकीच्या वेळेला मतदारसंघामध्ये असंतोष, का असंतोष? नाही, उमेदवार आमचा स्थानिक नाहीये, हा जिंकू शकणार नाही. त्यावेळेला हा बाहेरचा होता, उमेदवार नव्हता, पण आक्रमक होता. अब्दाली हा आक्रमक होता.
तो अब्दाली आला होता, त्याच्याहीकडे प्रचंड सैन्य होतं आणि एका संध्याकाळी तो दुरून कुठून तरी मराठ्यांच्या सैन्याकडे बघत होता. अथांग पसरलेलं, संध्याकाळची वेळ झालेली आणि त्याच्यासोबत त्याचे काही खबरे होते जे मराठ्यांच्या गोटात शिरून त्यांच्या तिथल्या काही खास बातम्या अब्दालीला आणून देत होते. अब्दाली माहिती घेत होता काय चाललंय, कुठे आहे, कसं आहे. आणि ते सगळे सांगत होते की उद्याचं युद्ध हे आपल्याला खूप अवघड आहे, आपण जिंकू शकत नाही, कारण हे मराठे आहेत, लढाईमध्ये यांचा हात कोणी धरू शकत नाहीत. अफाट बळ आहे, पायदळ आहे, घोड्यांचं दळ आहे, शस्त्रास्त्र आहे आणि विशेष म्हणजे त्यांना इथली सगळी गावं, डोंगर, दर्या आणि हा पूर्ण भूप्रदेश हा त्यांचा माहितीचा आहे. आपण नौखे आहोत, आपण कसे जिंकणार. अब्दाली बघत होता, ऐकत होता आणि बोलता बोलता त्यांनी एकाला थांबवलं. त्यांनी सांगितलं की अरे हे सगळं तुम्ही सांगताय ठीक आहे, पण हे अथांग पसरलेलं सैन्य आहे, हे मध्ये मध्ये जे काही धूर दिसत आहेत हे धूर कसले आहेत, धुराच्या रेषा दिसत आहेत, हे धूर कसले आहेत. तर ते जे खबरे होते त्यांनी सांगितलं की धूर म्हणे काय की या मराठ्यांमध्ये जातीपाती खूप आहेत आणि जातीपाती असल्यामुळे हे एकत्र जेवायला येत नाहीत, त्यांच्या चुली वेगळ्या आहेत. हे ऐकल्यानंतर अब्दाली ताटकन बोलला की बस एवढी माहिती मला पुरे आहे, उद्याचं युद्ध आपण जिंकलं. ते जे खबरे आले होते ते म्हणाले याला येड लागलं म्हणे, काय कुठून आले, काय सकाळी झाली काय संध्याकाळीच लावले यांनी, काय कळत नाही. तले अहो आम्ही तुम्हाला एवढं सांगतोय, ते फार कठीण काम आहे, कसं काय आपण युद्ध जिंकणार. आणि अब्दाली बोलला ते एकच वाक्य नेहमी लक्षात ठेवा. अब्दाली एकच वाक्य बोलला की अरे जे जेवायला एकत्र येत नाहीत, जेवायला एकत्र बसत नाहीत, ते लढायला आणि मरायला कशी एकत्र येणार. झालं त्या एका याच्यावरती फूट पाडणं आणि जिंकणं हे तेव्हापासून आजपर्यंत लाभलेला आपल्याला हा शाप आहे. या शापातून मुक्त होणं ही या निवडणुकीसाठी तुम्हाला एक खास गोष्ट करावी लागणार आहे. हा चमत्कार होणार आहे आणि हा चमत्कार तुम्ही करणार आहात. हे एवढे जर का इकडे जमलेले घरोघरी जाऊन जर का तुम्ही सगळ्यांना सांगितलं की त्वेषाने करा, मतदान करा आणि धनुष्य बाणाला विजयी करा, कोण मध्ये आड येतो तेच मी बघतो. अरे कसा परवा होऊ शकेल. माझं तर आव्हान आहे, या सोनिया गांधींना आव्हान देतो, शरद पवारांना आव्हान देतो, याच ठिकाणी तुमची सभा अशी मला करून दाखवा, अशी जिवंत सभा करून दाखवा. आणि खास करून मी पत्रकारांना सांगतोय की जर का तुम्हाला हे दृश्य तुमच्या कॅमेऱ्यात टिपता येत असेल तर हे टिपा आणि सोनिया गांधींना पाठवून द्या की बघा इकडे काय चाललंय, पदमसिंग पाटलांना सांगा बघा काय चाललंय, काय आगडोम उसळलाय तुमच्या विरुद्ध. संपूर्ण आयुष्य लोकांना लुबाडण्यामध्ये गेलं, स्वतःच्या संस्था स्थापून टाकल्या, दुकानं मांडली, कारखाने लुटले, आणखीन काय काय केलं. आणि हे कमी पडते की काय, डोक्यावरती खुनाचा आरोप आहे. पवन राजे, ओम राजेंचे वडील. कधी मिळणार ओम राजेला न्याय. अरे खुनाचा आरोप असल्यानंतर साधा जर का कोणी असेल तर तो तुरुंगामध्ये सडत असतो, बेल पटकन मिळत नाही. आणि सत्तेचा गैरवापर कसा चाललाय तुम्हाला माहिती आहे. न्याय सगळ्यांना सारखा आहे. मी असं म्हणत नाही की आमचा आहे म्हणून सोडून द्या आणि तुमचा आहे म्हणून लटकून टाका, असं नाही कधी मी म्हटलं. पण तिकडे पलीकडे जळगावमध्ये आपले सुरेशदादा जैन, त्यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, केसमध्ये त्यांना गुंतवले. अजूनही झालं वर्ष झालं, सव्वा वर्ष झालं, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सुरेशदादा जैन तुरुंगातून बाहेर पडू शकत नाही. सरकार त्यांना बेल मिळू देत नाही, जामीन मिळू देत नाही. का तर सुरेशदादा जैन आमदार आहेत, बडी आसामी आहे, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करेल आणि पुरावे नष्ट करेल म्हणून यांना तुरुंगातच ठेवा. पण अरे कधीतरी केस सुरू करणार आहात की नाही. आरोप 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 कधीतरी ते आरोप एकत्र करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून खटला चालवणार आहात की नाही. सुरेशदादा जैन हे गुन्हेगार आहेत की निर्दोष आहेत हे कधीतरी तुम्ही सिद्ध करणार आहात की नाही. पण एका बाजूला सुरेशदादा जैन त्यांना तुरुंगात तुम्ही सडवत ठेवलेले, त्यांची बायपास, त्यांचं ऑपरेशन झालं. ठीक आहे करा, पण जो न्याय तुम्ही सुरेशदादांना लावताय तो न्याय पदमसिंग पाटलांना का नाही लावत. ठीक आहे ना, खून केला नसेल ना, मग गुन्हा दाखल केलेला आहे, तुरुंगात ठेवा ना त्यांना. जर सुरेशदादा जैन एक आमदार आपल्या अधिकाराचा वापर करून पुरावे नष्ट करू शकतो अशी जर का भीती तुम्हाला वाटत असेल तर यांचे राजकीय बाप सत्तेमध्ये असताना, स्वतः खासदार असताना पदमसिंग पाटील पुरावा नष्ट करू शकणार नाहीत. उद्या त्यांनी जर का समजा ते गुन्हेगार असले
आणि त्यांच्या सगळ्या पदाचा दुरुपयोग करून पुरावे नष्ट केले आणि निर्दोष म्हणून मोकळे झाले, मोकाट सुटले, तर उधळलेला तो मगाशी मेटे विनायकराव तुम्ही म्हणालात ना, मुसमुसलेला हत्ती, हा रेडा जर मोकाट सुटला तर कोण अडवणार त्यांना? कोणाची हिंमत आहे? तुम्हाला आडवं तर करावंच लागेल त्याला. पण आणखीन एक सांगतो, कारण आता त्यांचा पराभव निश्चित आहे. गेल्या वेळेला कसा विजय झाला, शरद पवार जे मध्ये बोलले फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. हे मी तुम्हाला मुद्दामून जाणीवपूर्वक सांगतोय. ही गर्दी बघितल्यानंतर गाफील राहू नका तुम्ही. शरद पवारांच्या सुद्धा पायाखालची जमीन घसरलेली आहे, वाळू घसरलेली आहे. माहिती काढतायत कोण कोण निवडून येतील, कोण कोण निवडून येतील, पण 2-3च्या वरती आकडा जात नाही त्यांचा. 2-3च्या बस. म्हणजे आता गेल्या वेळेला इनोव्हा पार्टी होती, 8 का 9 आमदार, या वेळेला नॅनो पार्टी. मला वाटतं तेवढी होणार नाही, सायकल घेऊन डबल सीट घेऊन जाणार. पण त्यांनी जे बोलले ते फार गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांच्या अंगलट आल्यानंतर ते बोलले की हे म्हणे मी असंच विनोदाने बोललो. म्हणजे एवढी देशाची निवडणूक, माता भगिनी इकडे आलेले आहेत, हे सगळे बांधव आलेले आहेत, वडीलधारी माणसं आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, गारपिटीने ग्रस्त झाले, गारपीटग्रस्त आहेत, दुष्काळाने त्रस्त आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण मिळत नाही, आणि त्यांच्या भवितव्याचं किंबहुना त्यांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक समोर असताना शरद पवारांना विनोद सुचतोय काय? म्हणे 17 तारखेला मतदान करा तिकडे साताऱ्यात, लगेच बोटावरची शाई पुसा आणि मुंबईत येऊन दुसरा शिक्का ठोका. अरे लोक जर का चिडले तर तुम्हालाच ठोकतील पहिले. पण हे सगळ्यांचे चाळे. म्हणून मला नेहमी असं वाटायचं की अरे एवढी आग पेटलेली असताना पुन्हा पुन्हा राष्ट्रवादीवाले निवडून येतात कसे? तर हे असे शाई पुसण्याचे धंदे. म्हणजे लोकांना थुकी लावायची आणि बोटाला शाई लावून पुन्हा पुसून पुन्हा लावायची. लावली शाई का थुकी लावायची, पुसायची, पुन्हा शाई लावायची. यांनी संपूर्ण तुम्ही देश नाचून टाकलेला देश, स्वतःच्या तुंबड्या भरल्या, स्वतःचे गल्ले भरले. आणि म्हणून मी शरद पवारांना सांगितले की पवार साहेब, आपण माझ्याहून वयाने मोठे आहात, शिवसेना प्रमुखांचे तुम्ही मित्र, पण ती मैत्री आणि राजकारण शिवसेना प्रमुखांनी तर त्यांच्यावरती असे आसूड ओढले की त्याचे वळ आजही त्यांच्या पाठीवरती असतील. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की पवार साहेब, हे एवढं विनोदानी निवडणूक घेऊ नका. शाई पुसा आणि पुन्हा शाई लावा. ही शाई पुसून पुन्हा शाई लावता येईल, पण ज्या माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांच्या ज्या विधवा आहेत, त्यांच्या कपाळावरचं जे कुंकू पुसलं गेलंय ते कुंकू पुन्हा लावता येणार नाही. अरे काहीतरी त्यांचा तरी विचार करा. तरी गेल्यात तुम्ही शेतकऱ्यांच्या घरामध्ये. आज तुम्ही पाहायला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत, राज्यभर फिरतायत, शरद पवार फिरतायत, पृथ्वीराज फिरतायत. दुष्काळ पडला तेव्हा कोण तुमच्याकडे विचारायला आला? ज्या वेळेला शेतकरी आत्महत्या करतायत, कशाला आज सुद्धा ती शिवानी चिमुरडी तुमच्या त्या ताफ्याखाली चिरडली गेली? एक तरी एनसीपीचा नेता तिला विचारायला गेला. नीलमताई गोरे जाऊन तिकडे भेटून आलेले आहेत. आता कुठेतरी तुमच्याकडे काही माणुसकी शिल्लक आहे की नाही? की तुम्हाला असं जर वाटत असेल की आम्ही काही करू, ते एक आणखीन अजित पवार. मगाशी मी सोलापूरला उतरल्यानंतर ते भैया देशमुख माझ्या स्वागतासाठी आले होते. सोलापूरचेच भैया देशमुख. धरण कोरडं पडलं म्हणून तिकडे मुंबईमध्ये येऊन उपोषणाला बसले होते. कोणी आलं नाही त्यांना विचारायला. शिवसैनिक तिकडे जाऊन त्यांची विचारपूस करत होते. आणि तोही माणूस असा हट्टी करायची तिकडे आला असेल, नाही सोडणार म्हणे मी उपोषण. मी त्यांना म्हटलं अरे उपोषण करू नका, कारण शेतकरी आत्महत्या करतायत. कुठेही सरकार त्यांना जाऊन त्यांचे अश्रू पुसत नाही, त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसत नाही, दिलासा देत नाही. जर का शेतकऱ्याने आत्महत्या केली तर दारू पिऊन मृत्यू, विष पिऊन मृत्यू, फाशी लावून मृत्यू. अरे मग नाहीतर आत्महत्या करतात कशी? फाशी लावून जर आत्महत्या करतात ना. विष पिऊनच होते ना आत्महत्या. विष पिऊन मृत्यू, हा काय मृत्यूचं तुम्ही काय कारण देऊ शकता? पण तो भैया देशमुख अजित पवारांकडे गेल्यानंतर अजित पवारांनी सांगितलं काय करू, पाऊस पडत नाही, धरणं कोरडी पडलेत, मग धरणात काय करू? जर यांची माती फिरली तर ते काय करतील तुमच्या इकडे येऊन? बेगुमानपणाने सांगता की अरे त्याला जर का घेऊन सांगितलं असतं
की अरे बाबा मी काय करू, हे दुष्काळ आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, आपण बघूया काहीतरी, हे थोडं प्रेमाने बोललं असतात तर त्यालाही कळलं असतं की पाऊस पडणं मंत्र्याच्या हातात नाही. हा, पैशाचा पाऊस पडणे मंत्र्याच्या हातात आहे, पण पाण्याचा पाऊस पडणं मंत्र्याच्या हातात नाही. पण ज्या मस्तवालपणाने सांगितलं तुम्ही की अरे पाऊस नाही पडत तर काय धरणामध्ये लघवी करू, हे सगळं तुम्ही विसरू शकता. ज्या तोंडाने त्यांनी तुमचा अपमान केलेला आहे, ज्या मस्तीमध्ये तुमचे प्रकल्प त्यांनी चिरडून टाकलेले आहेत, आणि आता तुमच्या समोर भिकीची याचना करतायत, मत द्या मत द्या, एकदा मत द्या मग तुमची आणखीन वाट लावतो, द्यायचं मत द्या. पण आता हे सगळे खोटे धंदे करून पुन्हा एकदा ते जिंकायला बसलेले आहेत. आणि आता एक पवनराजेंनी, आपलं ओमराजेंनी मला सांगितलं, हा पेपरच दिला, की गेल्या वेळेला त्यांनी कसं केलं होतं, उस्मानाबाद मतदारसंघातील चर्चित घराण्यामधील भांडण नाट्यमयरित्या संपुष्टात. पूर्ण खोटी बातमी त्यांनी छापली होती की पवनराजेंनी माघार घेतली पदमसिंगांसाठी. हे खोटं छापलं त्यावेळेला, बरोबर ना ओमराजे? मग यावेळेला कदाचित एक डाव टाकू शकतील, कारण त्यांनी रवींद्र गायकवाड नावाचा आणखीन एक माणूस उभा राहिलेला आहे. त्या रवी गायकवाडचं नाव घेऊन आणखीन सांगतील त्या रवी गायकवाडनी पदमसिंगाला पाठिंबा दिलेला आहे. तुमचा विश्वास बसेल? कारण हा रवी गायकवाड विकाऊ गायकवाड नाहीये, रवी गायकवाड हा विकाऊ नाहीये. हा, ह्याचं पाऊल पडेल ते पुढे दिल्लीच्या दिशेनेच पडेल, पाठी जाणार नाही. आणि म्हणून ही सुद्धा तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल. अफवांचं पीक येईल, कारण त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय. कोणतंही काही जरी केलं तरी ते जिंकू शकत नाहीत. आणि हे सगळे चाळी सुरू होतील. आज सुद्धा येताना मी टीव्हीवरती एक बातमी पाहिली, तुम्ही सुद्धा पाहिली असाल. प्रफुल्ल पटेलच्या इकडे भारतीय जनता पक्षाचं बटन दाबलं तरी प्रफुल्ल पटेलवरती शिक्का तिकडे नोंदला जात होता. पाहिलं का रे? म्हणून ही सुद्धा गोष्ट तुम्हाला बघावी लागेल. मतदान करताना तुम्ही मत दिले ते तिकडे जाते की नाही हे डोळे उघडे ठेवून तुम्हाला बघावं लागेल. मी असं म्हणत नाही डोळ्यात तेल घालून बघा, कारण तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. जागे राहा फक्त, बाकी काही करू नका. आणि जसं हे तुमचं संकट तुमच्या घरचं संकट आहे, पदमसिंग पाटलांचं संकट आहे, तसंच ही देशाची निवडणूक आहे. तुमचं एक मत पंतप्रधान ठरवणार आहे. पण तुमच्यामध्ये तुमच्या हिंदुस्थानचा पंतप्रधान ठरवण्याची हिंमत आणि एक इच्छा आणि ईर्ष्या आहे का? याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या. तुमची तेवढी ताकद आहे का? याचं कारण गेल्या आठवड्यामध्ये शाही इमामने सोनिया गांधींची भेट घेतली. सोनिया गांधींनी त्यांना साकडं घातलं. अरे मी माझ्या भवानी मातेला साकडं घालतोय आणि सोनिया गांधी शाही इमामाला साकडं घालतायत. मी माझ्या भवानी मातेचे आशीर्वाद मागतोय आणि सोनिया गांधी शाही इमामचे आशीर्वाद मागतायत. आणि मग मी माझ्या भवानी मातेला सांगतोय की त्या इमामाने सोनिया गांधींना आशीर्वाद दिलेले आहेत. तू मला आशीर्वाद दे आणि तुझ्या आशीर्वादाची ताकद तमाम देशाला आणि तमाम जगाला, दुनियेला दाखवून दे. काय असते आमच्या तेजाची ताकद हे दाखवत्या इमामाला, दाखवत्या सोनिया गांधीला. पुढच्या वेळेला सोनिया गांधी एकतर या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मला नाही वाटत पुढच्या निवडणुकीत उभं राहण्याची त्या हिंमत करतील. पण त्या स्वतःहून इकडे तुळजापूरला आला पाहिजे की भवानी माते, आई माझं चुकलं, मी तुझ्या दारी यायला पाहिजे, तर मी चुकीच्या दारी गेले. पण त्या शाही इमामाने त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. धर्मनिरपेक्ष मत, त्यांच्यात विभागणी होऊ देऊ नका म्हणून शाही इमामाने काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. मग ती मतं तिकडे जाणार असतील तर ही मतं कुठे जाणार? ही मतं कुठे जाणार? जर त्या मतांची मस्ती आणि त्या मतांची भीक ते मागणार असतील तर या मतांवरती माझा हक्क आहे. या मतांवरती हक्क माझा, ही सगळी माझी मतं आहेत. आणि देशाचा पंतप्रधान होय, माझ्या या हिंदुस्थानचा पंतप्रधान आम्ही ठरवणार, शाही इमाम ठरवणार नाही, आम्ही त्याला ठरवू देणार नाही. जी काही फाटाफूट झाली असेल, जातीपातीमध्ये असेल, समाजामध्ये असेल, आता काँग्रेसला सुस्त आहे, मराठ्यांना आरक्षण देऊ, यांना आरक्षण देऊ, मुसलमानांना आरक्षण देऊ. जर तुम्ही मराठ्यांना न्याय दिला असतात तर विनायक मेटे आज आमच्यावरती टीका करताना तिकडे दिसले असते. पण आज त्यांचा तिकडे भ्रमनिरास झालाय, म्हणून हक्काने आणि आशेने अपेक्षेने इकडे आलेले आहेत. रामदास आठवले आपल्यासोबत आलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर शाही इमामचे जे दुसरे बंधू आहेत त्यांनी इमामाने काँग्रेसला पाठिंबा दिला, त्याच्यावरती नापसंती व्यक्त केली.
खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांनी रोखठोक सवाल विचारलाय, जाहीर सवाल विचारलेला आहे. जे कोणी मुस्लिम बांधव इकडे आले असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो की अरे बाबांनो, आमचं हिंदुत्व, हे हिंदुत्व नेमकं आहे तरी काय हे पहिले समजून घ्या. आमचं हिंदुत्व हे मुसलमानांचं द्वेष करणारं हिंदुत्व नाही. फक्त आमच्या देशाला जो आपला मानतो तो आमचा भाऊ, जो पाकिस्तानचे गोडवे गातो तो कोणी असला तरी तो आमचा शत्रू, हे आमचं हिंदुत्व आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि त्या इमामाच्या भावाने सांगितलं की काय म्हणून आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ. गेली 60 वर्ष 65 वर्ष आम्ही नुसत्या यांच्या पालख्या वाहिल्या, पण आमच्या पदरामध्ये काय पडलं? नुसती आश्वासनाची गाजरं, कोपराला गुळ लावलाय, तो काढताही येत नाही आणि चाटताही येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही नुसते त्यांच्या मागे जायचं फरफटत. बघूया कोण कोणाचं किती ऐकतं. आणि म्हणून आम्ही जर का हिंदुत्वाबद्दल बोललो तर तो धर्मांधपणा ठरतो. धर्मांध, गुन्हा, भ्रष्ट, करप्ट प्रॅक्टिस. लगेच आचारसंहितेच्या माध्यमातून आमच्यावरती गुन्हा दाखल होईल कदाचित. पण पलीकडे काय चाललेलं आहे ते जर माझ्या लोकांना सांगितलं नाही, ज्यांचा विश्वास माझ्यावरती आहे, माझ्या भरोश्यावरती जी माझी माणसं आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना जर का मी जाग केलं तर तो गुन्हा ठरू शकत नाही. हा केवळ माझा प्रश्न नाही, रवी गायकवाडचा प्रश्न नाही, हा नरेंद्र मोदींचा प्रश्न नाही की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यांची स्वप्न त्यांचे चोचले आम्ही पुरवतोय, अशातला भाग नाहीये. पण एक नरेंद्र मोदी कणखरपणाने या देशाचं नेतृत्व करू शकतील ही खात्री पटले म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. नाहीतर सगळं चाललेलं आहे. पाकिस्तानचे सैनिक घुसत आहेत, आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून निघून जात आहेत. मनमोहन सिंग गप्प, शरद पवार गप्प, सोनिया गांधी गप्प, राहुल गांधी गप्प. आणि आम्ही नुसता ठणाणा करायचा. या ठणाण्याला काय अर्थ राहणार नाही. आता तिकडे मर्द पाहिजे, कोणतरी मर्द. एक देशामध्ये एक चेहरा आणि एक मजबूत सरकार पाहिजे. ते सरकार केवळ आपलं युतीचं सरकारच असू शकतं, दुसरं कोणतेही येड्या गबाळ्यांचं सरकार असू शकत नाहीये. आणि म्हणून शरद पवारांना मला सांगायचंय की पवार साहेब, तुम्ही असं म्हणता की उद्धवला काय वारसा हक्काने हे सगळं मिळालेलं आहे. अरे बघा माझा वारसा, ज्याचा मला अभिमान आहे. अरे किती 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 जन्माचं पुण्य माझ्या मागे आहे म्हणून मला बाळासाहेबांसारखा पिता आणि माझ्या मासारखी आई मला लाभली आणि याला जीवाला जीव देणारे माझे सैनिक मला लाभले. हा माझा वारसा आहे, हा भगवा माझा वारसा आहे, ही माझी परंपरा आहे. पण जरा माझ्या बाजूला या आणि तुमचा वारसा नेमका कोणता ते सांगा. जर तुम्हाला वारसा असेल तर तुम्ही तुमचा वारसा सांगा. पण आता झालंय, खूप झालं. आम्ही आतापर्यंत या सगळ्या लोकांनी खूप भोगलेला आहे. गारपीटग्रस्त शेतकरी संपूर्ण मोडून गेलेला आहे, आत्महत्या करतो आहे. म्हणून मी त्यांना सांगतो की बाबांनो, आपल्या महायुतीने ठरवलेलं आहे, मला धाराशिवचा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे. देणार आहात? आणि नुसता धाराशिवच नाही, जे आता आकड्यांचे खेळ चाललेले आहेत, युतीचे किती खासदार येतील? मी म्हणतो मला 48चे 48 खासदार पाहिजेत. अरे 48 खासदार द्या, हे सगळे माझ्यासोबत येतील. मेटे येतील, आठवले येतील. 48 खासदारांची फौज घेऊन मी जाईन. गोपीनाथ मुंडे सोबत येतील. आणि नरेंद्र मोदींना सांगेन की नरेंद्र भाई, तुम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर जे बसलेले आहात, त्या खुर्चीवरती बसताना माझ्या महाराष्ट्राने सिंहाचा वाटा उचललेला आहे. माझा शेतकरी, माझ्या माता भगिनी या दुःखामध्ये आहेत. खरं म्हणजे ह्या वेळेला निवडणूक घेणं आणि मत मागणं मला खरोखर लाज वाटते. लाज की सगळे शेतकरी एका संकटात असताना आम्ही निर्लज्जपणाने त्यांच्याकडे मत मागायला जातोय. खरंच मला लाज वाटते. मी म्हणजे काही काँग्रेसवाला किंवा राष्ट्रवादीवाला नाही निर्लज्ज, पण स्वतः दुःखात असताना सुद्धा या माझ्या माता भगिनीने आणि तमाम बांधवांनी एका आशेने आणि अपेक्षेने तुम्हाला पंतप्रधान बनवलेला आहे. त्या माझ्या महाराष्ट्राच्या विश्वासाला तुम्ही जागा. पंतप्रधान झाला आहात, माझ्या महाराष्ट्रातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करा, हे मी त्यांना सांगेन. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करा, हे मी त्यांना सांगेन. पण हा सांगण्याचा अधिकार द्यायचा की नाही हे ठरवणारे तुम्ही आहात. देणार आहात तेवढी ताकद मला? सगळेजण हात वर करून मुठी आडून मला सांगणार आहात की आम्ही तुटणार नाही, फुटणार नाही, पदमसिंगच्या पैशाला विकल्या जाणार नाही आणि रवी गायकवाडांना खासदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.